शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी रवींद्र भुसाळ. आज या ठिकाणी आपण ज्या डाळिंबाच्या प्लॉटमध्ये आलोय तर हा प्लॉट डॉक्टर पन्हाळे यांचा प्लॉट आहे. तर त्यांचे बंधू, तुमचं नाव सांगा. संतोष. नमस्ते, मी संतोष पन्हाळे, संतोष पन्हाळे सर, गाव तांबेरे, तांबे, तालुका राहुरी, तालुका राहुरी, जिल्हा. तर यांच्या प्लॉटमध्ये आपण आलोय. तर आज यांचा प्लॉट एक 211 रुपयाने जागेवरती दिलेला आहे, बरोबर आहे सर? बरोबर. तर 211 रुपये जागेवरती रेट भेटणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. आज हे शेतकऱ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. यांनी आज ती किमया करून दाखवलेली आणि प्रत्येक डाळिंब शेतकऱ्यांनी यांचं अनुकरण किंवा यांचा आदर्श घेतला पाहिजे, डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. तर संतोष सर, मला तुम्ही सांगा का प्लॉटला पाणी कधीच होतं पहिलं? आपलं इथरेल होतं 20 नोव्हेंबरचं. 20 नोव्हेंबरचं. हो, बरोबर. 10 दिवसानंतर 1 डिसेंबरचं पाणी होतं याला. बरोबर. तर टोटल झाडाची संख्या किती मला सांगा ना. 1940 झाडं आहे. हा, हा. 30-40 झाडं मर रोग आणि पिनॉलनी गेले. 1900 झाडं पक्के आहे. 1900 झाडं आहे. तर ॲव्हरेजली आता उत्पन्न किती किलो माल निघतो हार्वेस्ट? साधारण 35 किलो निघतो. 30 ते 35, 40 किलो बी आहे काही झाडांवर. बरं. ॲव्हरेजली 35 किलो आम्ही धरतो. 35 किलो माल तुमचा हार्वेस्ट होतोय. हो, हो. जागेवरती तुम्ही 211 रुपयांनी हो. माल दिलेला आहे. 150 ग्रॅम प्लस दिला हा. पुढं. तर मला एक सांगा, आता तुम्ही तेल्या रोगाचं एकदम छान प्रकारे कंट्रोल मिळवलेलं आहे. आता इथंच बघू आपण, की तुमच्या काडीला इन्फेक्शन झालेलं आहे तेलाचं, बरोबर आहे? हो, हो. पण इथला जो माल आहे सगळा वरती, याला कुठंच काही इन्फेक्शन नाही, बरोबर आहे? हो. सगळीकडे क्लीन माल आहे, हे बघा, हो, हो. बरोबर आहे? बरोबर. म्हणजे एक तुम्ही खरोखरच एक सुंदर काम केलेलं आहे. जे डाळिंब उत्पादक शेतकरी आहे त्यांना मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की तेल्या रोगाला शेतकरी घाबरतात. काही शेतकरी बागा काढून टाकण्याचा निर्णय घेतात. पण आज तुम्ही जो आदर्श शेतकऱ्यांपुढे ठेवलेला आहे, ते तेल्याच्या बागेवर सुद्धा एवढा एक्सपोर्ट क्वालिटीचा माल तुम्ही पिकवलेला आहे, बरोबर आहे? बरोबर. तर एक तुमच्यात एक अशी नवीन म्हणजे खासियतच तयार केलेली आहे तुम्ही, का डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी खचून न जाता धीर धरला पाहिजे आणि कुठलाही रोग असो, तेल्या असो किंवा मर रोग असो किंवा अन्य कुठलीही बुरशी असो, या रोगावर काम केलं पाहिजे. त्याचा जो कशामुळे येतो, काय कोणत्या ह्याने येतो, त्याचा अभ्यास करून थोडा संयम जर धरला तर नक्कीच तुमच्यासारखे डाळिंब उत्पादक शेतकरी तयार होतील. नक्कीच. बरोबर आहे. नक्कीच. तर चला आपण थोडस पुढं 500 ग्रॅम पर्यंत साईज असेल, बरोबर आहे? 600 वाटते सर. 600 ग्रॅम पर्यंत साईज, हो. बरोबर आहे? तर हिची जी कलर वगैरे चकाकी एकदम जबरदस्त आहे, बरोबर आहे? आणि सगळीकडेच एकसारखं आहे, की बघा सगळी युनिफॉर्म साईज एकसारखी, कुठल्याही प्रकारचा डाग नाही, तेलकट नाही, काहीच नाही. एकदम सुंदर असं तुम्ही नियोजन केलेलं आहे आणि प्रत्येक डाळिंब शेतकऱ्यांनी तुमचा अनुभव घ्यावा असं मी या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना संदेश देतो. तर पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. त्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो. ठीक आहे. धन्यवाद. धन्यवाद. नमस्ते. थँक्यू.